खूप उत्साह, खूप ऊर्जा मला ह्या संपूर्ण दौऱ्यामध्ये आमच्या युवा पिढीकडून दिसते. मला सर्वप्रथम सन्माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, आमचे सन्माननीय प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण साहेब यांचे मनापासून मी आभार मानतो, कारण खूप चांगलं मार्गदर्शन त्यांनी आम्हाला सर्वांनाच केलेलं आहे. आम्ही पूर्ण हे जिल्हा दौरा रचत असतानासुद्धा माझ्या संपूर्ण युवा मोर्चाचे टीमनी, सर्व अध्यक्ष, त्यांच्या अंडरचे सर्व तालुक्याचे, शहराचे अध्यक्ष, संपूर्ण त्यांची बॉडी, मुलांनी फार मेहनत घेतलेली आहे. सर्व वरिष्ठ नेते मंडळींच्या मार्गदर्शनाखाली ते सर्वजण काम करत आहेत आणि एकत्रित ह्या दौऱ्याच्या माध्यमातून युवा शक्ती जागर हा सुद्धा मोठ्या प्रमाणात ऑलरेडी मला होताना दिसतोय. खूप चांगला प्रतिसाद ह्या यात्रेला मिळतोय. अनेक युवक युवती मला ह्या दौऱ्यामध्ये जे पक्षाच्या बाहेर आहेत किंवा राजकारणाशी सुद्धा ज्यांचा काही संबंध नाही आहे, ते येऊन भेटत आहेत आणि त्यांची इच्छा व्यक्त करत आहेत की त्यांना आमच्या पार्टीशी जोडून किंवा आमच्याबरोबर जोडून काम करायचं आहे. त्यामुळे ह्या गोष्टीचा फार आनंद आहे. काल आम आदमी पार्टीचे 7 खासदार या ठिकाणी भाजपमध्ये आलेले पाहायला मिळतात. त्याच्यानंतर आरोप प्रत्यारोप सध्या सुरू आहेत. कसं बघताय याच्याकडे? हा अतिशय आनंदाचीच गोष्ट आहे की राघव चड्डाजींसारखे एक तरुण खासदार हे आमच्या पक्षाशी आता जोडले गेलेले आहेत. काल त्यांच्या प्रेस कॉन्फरन्सच्या माध्यमातून सुद्धा मी बघितलं, त्यांनी म्हणलं की आय एम अ राईट पर्सन इन द रॉंग पार्टी. मला असं वाटते सन्माननीय राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नबीनजी यांच्या नेतृत्वाखाली राघव चड्डाजींची फार चांगली प्रगती ही भारतीय जनता पार्टीमध्ये होऊ शकते. खूप एक चांगला अभ्यास करून त्या प्रत्येक विषयामध्ये ते उतरतात आणि आमचा पक्ष योग्य असा त्यांच्या संपूर्ण गुणांचा वापर करून घेईल. याच अनुषंगानं सध्या आरोप प्रत्यारोप संजय राऊतांनी केलेले आहेत. गुंडांची पार्टी आणि बकासुरांची पार्टी असा उल्लेख त्यांनी केलेला पाहायला मिळतो. काय उत्तर असेल याला भाजपकडनं? नाही, गुंडांचा किंवा बकासुरांचा काही विषयच नाही आहे इथं. आम्ही युवा पिढी म्हणून ज्या पद्धतीने विचार करतो किंवा ज्या पद्धतीने प्रेरणा सन्माननीय प्रधानमंत्री मोदीजींकडून आम्हाला मिळते, याच्या बाबतीत मला नाही वाटत की म्हणजे आम्हाला ते कुणाला समजवणं काय आवश्यकता नाही आहे. माझा आज विचार आमच्या पार्टीबरोबर काम करत असताना आमच्या विचार किंवा अनुभवातून आमचे तयार होत असतात. तसंच राघवजींची सुद्धा कदाचित आमचे भारतीय जनता पार्टीचे अनेक खासदार महोदय असतील, केंद्रातले मंत्री महोदय असतील, म्हणजे मी सुद्धा हे सुद्धा बघितले की ते आम आदमी पार्टीमध्ये सुद्धा असतील, तरीसुद्धा भारतीय जनता पार्टीच्या सर्व नेते मंडळींनी त्यांना नेहमी सहकार्य करत आलेले आहेत आणि हा कुठं तर विचार त्यांना पटत असल्यामुळं आज त्यांनी हा एवढा मोठा निर्णय घेतला असेल. ह्या गोष्टीचा अतिशय आनंद आहे आणि मला खात्री आहे की आता त्यांच्या माध्यमातून सुद्धा तरुण पिढी ही चांगल्या पद्धतीने आपल्याबरोबर आता भारतीय जनता पार्टीमध्ये जोडली जाईल. शिवाजी महाराजांचा छत्रपती शिवाजी महाराजांचा या ठिकाणी उल्लेख होताना आज बागेश्वर महाराजांनी सुद्धा म्हटलेलं होतं की छत्रपती शिवाजी महाराज युद्ध करताना थकले म्हणून. कुठेतरी परत एकदा छत्रपती शिवाजी महाराजांचा अवमान करण्याचा प्रयत्न महाराष्ट्रामध्ये होताना पाहायला मिळतोय. काय उत्तर असेल? छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल मला असं नाही वाटत की महाराष्ट्रामधला कोणच इतका मोठा व्यक्ती आहे की त्यांच्याबद्दल ते बोलू शकतील. मी स्वतः आज ह्या कोकण दौऱ्यावर असताना रायगड किल्ल्यावरती पहिल्यांदा गेलो होतो. महाराजांबद्दल त्यांच्या घटना ऐकत असताना किंवा हा संपूर्ण आपल्या मराठा समाजाचा इतिहास ऐकताना प्रत्येक मराठ्याला आणि महाराष्ट्रामध्ये राहणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला त्या गोष्टीचा अभिमान वाटला पाहिजे की असे एक राजा, असे एक देवता आपल्या भूमीमध्ये कार्यरत होते. आणि मी एवढंच सांगेन की महाराष्ट्रामध्ये प्रत्येक युवा पिढीला, प्रत्येक युवकाला युवतीला महाराजांबद्दल फार अभिमान आहे. त्यांच्या विचारांवरती त्यांचं जे कार्य राहिलेलं आहे त्याकडून आम्ही प्रेरणा घेऊन कार्यरत राहतो. त्यामुळं मला नाही असं वाटत की ह्या महाराष्ट्रामध्ये असा कोणी व्यक्ती आहे जो महाराजांबद्दल विचार मांडण्या एवढा मोठा आहे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.